नंबर सिस्टीम. आता बघा नंबर सिस्टीम मध्ये पहिले नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या यांनी अल्फाबेटने दर्शवतात. नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स. मग नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते? 1 2 3 4 5 पासून आपण मोजू शकत नाही एवढ्या संख्या म्हणजे काय? इन्फिनाइट नंबर. पुढचं आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या डब्ल्यू या अल्फाबेटने दर्शवतात. पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर. पूर्ण संख्या म्हणजे काय? होल नंबर. होल नंबर. होल नंबर्स फक्त काय ऍड करायचं त्याच्यामध्ये? काय ऍड करायचं आहे? झिरो. शून्य ऍड करायचं आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये जर शून्य ऍड केला तर त्यांना आपल्याला आपण काय म्हणू? त्या संख्यांना होल नंबर. काय म्हणू? होल नंबर. होल नंबर पण झिरो पासून ते मोजता येणार नाही अशा संख्या म्हणजे आपण सगळ्यात मोठी संख्या सांगू शकतो का? नाही. इन्फिनाइट नंबर असतात. पुढचा आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या जे अक्षराने दर्शवतात. पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स. पूर्णांक संख्या म्हणजे काय? इंटिजर्स. मग इंटिजर्स मध्ये काय असतं? निगेटिव्ह नंबर, झिरो आणि पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या या एकत्र मिळून काय तयार होतं? इंटिजर्स. काय तयार होतं? इंटिजर्स. आता पुढे तुम्हाला परिमेय संख्या. परिमेय संख्या किती अक्षराने दर्शवतात? त्यांनाच रॅशनल नंबर म्हणतात. काय म्हणतात? रॅशनल नंबर. आता बघा परिमेय संख्या म्हणजे काय? की ज्या संख्या आपण अंश आणि छेदच्या रूपात लिहू शकतो. म्हणजे नंबर कॅन बी रिटन इन 3/q फॉर्म बट q इक्वल नॉट टू 0. म्हणजे छेद हा शून्य नाही तर तिला आपण परिमेय म्हणू का? नाही. म्हणजे छेद शून्य नको. म्हणजे मग आपण यांना बघा उदाहरण म्हणून मी लिहिलेलं आहे 1 अंश छेद 2 -9 डिवाइड बाय 4 5 डिवाइड बाय 1 3 डिवाइड बाय 4 या काय आहे? परिमेय संख्या आहे. हिला परिमेय संख्या म्हणू का आपण? इकडे बघा ही संख्या परिमेय आहे का? नाही. नाही. हिला परिमेय म्हणता येणार नाही कारण याच्या छेदस्थानी काय दिलं आहे? शून्य. शून्य.